बाजारात आता बघल तिकडं सगळीकडे हिरव्या पालेभाज्याच आहेत. मग माझं पण मन काय राहवलं नाही म्हणून मी आणला पालक. तो चांगला नीट करून घेतला, धुवून घेतला आणि कुकरला 2 शिट्ट्या करून घेतल्या आणि तो मिक्सरला बारीक करून घेतला. आता इथं मसाल्यासाठी कांदा घेतला, टमाटर, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर हे सगळं बारीक करून घेतलं. आता इथं हे पनीर आपण घरातच तयार करून घेतलेलं आहे. कारण आपल्याला आज पालक पनीर करायचं आहे. म्हणून हे तयार करून घेतले पनीर. आता गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यात तेल टाकलं आहे आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला तो मसाला सगळा त्यात टाकला आहे. आता त्यात धने पावडर टाकली आहे, जिरं पावडर, हळद, आपली घरगुती चटणी हे सगळं साहित्य टाकलं आहे आणि चांगलं भाजून घेतलं. आता हे करपू नये म्हणून त्यात थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे चांगलं शिजवून घेतलं आहे. हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून झाला की मगच त्यात आपण जो बारीक करून घेतलेला पालक होता तो त्यात घालायचा आणि पाणी खंगाळून ते मिक्सरमधलंच पाणी त्यात घालायचं. थोडंसं मीठ घालायचं आणि ह्याला चांगली उकळी आली की आपण तयार करून घेतलेलं पनीर त्यात सोडायचं. हे चांगलं 10 मिनटं मंद गॅसवर शिजवून घ्यायचं. इथं हा पालक चांगला घट्ट होत आलेला आहे. आता हा पालक इथं शिजलेला आहे. हा बघा बघू शकताय पालक पनीर आपलं तयार झालेलंच आहे. मग काय करायचं ताट आणि घ्यायचं वाढून. तर आजच्या जेवणात होतं मस्त असं पालक पनीर आणि घरीच तयार केलेलं श्रीखंड, जवसाची चटणी, जरीशी काकडी कापून घेतलेली आणि चपाती. तर या मग जेवायला.